श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. आता लवकरच आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी सप्ताह काळ सुरू होणार आहे. तर येत्या 9 एप्रिल पासून ते 15 एप्रिलपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह काळाला सुरुवात होणार आहे. तर हा जो काळ आहे तो 7 दिवसांचा असणार आहे. तर आपणास जर गुरुचरित्र पारायण हे जर सामूहिक पद्धतीने केंद्रामध्ये करायचे असेल किंवा घरी करायचे असेल तर जर तुमची इच्छा असेल तर मला पारायण करायचं आहे तर ते कशा पद्धतीने करायचं आणि याचे साधे सोपे नियम आणि अटी काय आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला गुरुचरित्राचे पारायण करायचे असेल तर आपल्याकडं गुरुचरित्र हा ग्रंथ असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाची पोथी सुद्धा लागणार आहे. तर अगोदर काय करायचं आहे, 7 तारीख किंवा 8 तारखेला संपूर्ण घर स्वच्छ करायचं आहे. घरामध्ये कुठे जाळे जळमटे असेल, धूळ साचलेली असेल तर ती सगळी स्वच्छ करून घ्यायची आहे. घर सगळं साफ करायचं आहे. गोमूत्र वगैरे टाकून, खडं मीठ टाकून आपल्याला घराची फरशी वगैरे पुसून घ्यायची आहे. तर हे सगळे कामं आपल्याला गुरुचरित्र पारायणाला जर तुम्ही घरी करणार असेल तर हे करायचं आहे. जर सामूहिक पद्धतीने तुम्ही केंद्रामध्ये करणार असेल तर तिथं कोणत्याही पद्धतीची हे काही करायचं गरज नाही. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही तिथं जाऊन तुमची स्वतःची सेवा देऊ शकता. त्यानंतरून काय करायचं आहे, आपल्याला आपलं पारायण निर्विघ्न पार हो यासाठी आपल्याला एक विनंतीचं नारळ, खडीसाखर आणि अगरबत्ती श्री स्वामी समर्थ महाराजांना ठेवायचे आहे. तर हे आदल्या दिवशी म्हणजे 8 तारखेला आपल्याला केंद्रामध्ये जाऊन ठेवायचं आहे. तर हे कशासाठी ठेवायचं आहे, जर आपण हे जे पारायण करणार आहोत हे 7 दिवसांचं पारायण चालू करणार आहोत तर या 7 दिवसांच्या पारायणामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे विघ्न अडचण येऊ नये, तसेच आपलं पारायण निर्विघ्नपणे पार पडावं आणि कुठलंही संकट अडचण येऊ नये तर यासाठी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना विनंती करायची आहे. तर हे विनंतीचं नारळ, खडीसाखर आणि अगरबत्ती केंद्रामध्ये जाऊन ठेवायचं आहे. जर जमलं नाही तुम्हाला केंद्रामध्ये जायला तर कोणत्याही दत्त महाराज आपल्या गावामध्ये असेल, परिसरामध्ये असेल तर दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये आपल्याला सुद्धा आपण हे ठेवू शकतो किंवा तिथे मंदिरात नाही जमलं तर आपण आपल्या घरी सुद्धा ठेवू शकतो. त्यानंतरून आदल्या दिवशी आपल्याला जर तुम्ही सामूहिक करणार असेल तरी पण आणि आपल्या घरी करणार असेल तरी पण तुम्हाला हा नियम कटाक्षाने पाळायचा आहे. तर काय करायचं आहे, आपल्याला 4 चपात्या कुत्र्यांना खाऊ घालायच्या आहेत, 4 कुत्र्यांना, आणि 1 चपाती गाईला खाऊ घालायची आहे. जर काय होतं ना, कधी कधी आपल्याला 4 कुत्रे नाही भेटत किंवा गाईही भेटत नाही तर काय करायचं, एखादं आपल्या शेजारी मोकळं मैदान असेल किंवा तर तिथं जाऊन ही गाईची 1 चपाती आणि कुत्र्याच्या 4 चपात्या ठेवून द्यायच्या आहे आणि नमस्कार करून का ही म्हणजे जसं तुम्ही गाईला आणि कुत्र्यांना खाऊ घातलं तसं नमस्कार करून घरी यायचं आहे. त्यानंतरून काय करायचं आहे, 9 तारखेला आपल्याला पारायणाला बसायचं आहे. पण पारायणाला ज्या दिवशी बसायचं ना त्या दिवशी इतकी घाईगडबड होते ना, तर आपल्याला मांडणी पण करायची असते, वाचन पण करायचं असतं, घरातलं आवरायचं पण असतं. तर मग एवढं सगळं काही होत नाही. म्हणून आदल्या दिवशीच म्हणजे 8 तारखेलाच आपल्याला पारायणाची मांडणी वगैरे करून ठेवायची आणि फक्त संकल्प वगैरे आपण 9 तारखेला करणार आहोत. जिथे तुम्हाला पारायणाला बसायचं आहे ती जागा तुम्ही अगोदरच फिक्स करून घ्या. कारण की देवघरामध्ये देव असतात. पोथी आपल्याला एकदा आपण ठेवली पोथी तर ती हलवता येत नाही, उचलता येत नाही. किंवा आपण आज एका जागेवर बसलो, उद्या दुसरीकडं असं वाटलं हॉलमध्ये जाऊन बसायचं तर असं काही करता येत नाही. जिथं तुम्ही 7 दिवस म्हणजे जिथं तुम्ही पारायणाला सुरुवात करणार आहोत तर उद्यापन होईपर्यंत तुम्हाला तिथेच पोथीचं वाचन करायचं आहे, पारायण करायचं आहे. ती पोथी एकदा ठेवली तुम्ही 9 तारखेला तर पारायण होऊस तोपर्यंत म्हणजे 15 एप्रिलपर्यंत ती पोथी उचलता येत नाही.
कारण की ही जी पोथी आहे, हा जो ग्रंथ आहे गुरुचरित्राचा ग्रंथ, हा 5वा वेद मानला गेला आहे. त्याच्यामुळे याचं आपल्याला पावित्र्य आपल्याला राखायचं आहे. तर याची सगळ्यांनी आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यामुळे उद्यापन होईपर्यंत एकाच ठिकाणी बसायचं आहे. तर हा एकदम कटाक्षाने नियम आहे का एकाच ठिकाणी वाचन करायचं आहे आणि पोथी अजिबात हलवायची नाही. हा एक नियम तुम्हाला पाळावाच लागणार आहे. त्यानंतरून आपल्याला वाचनाचा टाईम 9 तारखेपासून, जर तुम्ही 9 तारखेला मांडणी करणार असेल तर थोडासा उशीर होईल. मग 10 तारखेपासून तुम्ही एकच टाईम ठेवू शकता. पण थोडीशी मांडणी तुम्ही 8 तारखेला केली आणि 9 तारखेला तुम्हाला जर वेळेत वाचन करायला जमलं तर तीच वेळ तुम्हाला शेवटपर्यंत ठेवायची आहे. जर तुम्ही पहाटे 3 वाजता उठून देवपूजा वगैरे करून जर तुम्ही वाचन केलं तर 4, 5 किंवा 6 वाजेपर्यंत वाचन होऊ शकतं. जर ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही जर केलं तर अतिउत्तम आहे. म्हणजे आपल्याला पण एक काय होतं, सवय लागती. नियम यासाठीच असतात का ती आपण काटेकोरपणे आपण याचे पालन करतो आणि आपल्याला पुढं आपल्या जीवनामध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याचं पालन करण्याची आपल्यामध्ये क्षमता येते. म्हणून हे नियम आपल्याला पाळायचे असतात. आणि वाचन शक्यतो हे आपल्याला म्हणजे पहाटे 3 वाजल्यापासून तर दुपारचे 4 वाजेपर्यंत आपल्याला हे वाचन करता येतं. आणि 12 ते 12:30 हा काळ दत्त महाराजांचा भिक्षेचा काळ आहे, तो स्किप करायचा आहे. त्यामध्ये वाचन करायचं नाही आहे. त्याच्यामुळे वाचनाचाही टाईम आपल्याला एकच ठेवायचा आहे. हाही नियम फार महत्त्वाचा आहे. तुम्ही 3 वाजता वाचताल, कधी 5 वाजता वाचताल, असं नाही करायचं आहे. जर तुम्ही 3 वाजता उठून वाचन केलं तर तुम्हाला रोज त्याच टायमिंगला उठून वाचन करायचं आहे. जर तुम्ही 8 वाजता वाचन केलं सकाळचं तर त्याच टायमिंगला तुम्हाला 7ही दिवस वाचन करायचं आहे. त्यानंतरचा नियम आहे, आपल्याला गादीवर झोपायचं नाही आहे. आपल्याला चटई गोधडीवर आपण झोपू शकता. हाही एक महत्त्वाचा नियम आहे. त्यानंतरून सगळ्यात महत्त्वाचा नियम, मांसाहार वर्ज्य करायचा आहे. घरातल्यांना अगदी कळकळीने हात जोडून सांगायचं आहे का मी हे जे पारायण करत आहे ही सगळ्यांसाठी करत आहे. त्याच्यामुळे हे 7 दिवस घरामध्ये मांसाहार करायचा नाही आणि मद्यपान सुद्धा वर्ज्य आहे. त्याच्यामुळे हाही आपल्याला नियम पाळायचा आहे. कारण काय असतं, आपण ज्यावेळेस पारायण करतो घरामध्ये, तर दत्त महाराज हे आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये उपस्थित असतात. त्याच्यामुळे आपल्याला हा एक नियम अगदी कटाक्षाने पाळायचा आहे. त्यानंतरून पुढचा नियम आहे एकधान्य खायचं आहे आपल्याला. जर तुम्हाला जमलं ज्वारी, गहू, बाजरी याच्यापैकी तुम्हाला जे धान्य तुम्हाला 7 दिवस खायचं आहे ते तुम्ही खाऊ शकता. त्यानंतरून कांदा लसूण विरहित भाज्या तुम्हाला खायच्या आहेत. कांदा लसूण टाकायचं नाही आहे त्याच्यामध्ये. तुम्ही फक्त त्याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ, मिरची एवढंच टाकू शकता. आणि ताक, दूध, दही, फळं हे खाऊ शकता. म्हणजे अशा प्रकारचं तुम्हाला तुमचा आहार ठेवायचा आहे. ज्या भाज्या उष्ण आहेत त्या कटाक्षाने टाळायच्या आहेत. तसंच पुढचा एक नियम आहे, 7 हे जे 7 दिवस तुम्ही पारायण करणार आहेत तर ब्रह्मचार्याचं याच्यामध्ये पालन करायचं आहे. हे सगळ्यांनाच माहीत आहे. तर हे तुम्हाला एवढे नियम पाळायचे आहे. याच्यापेक्षा जास्त काही नियम नाही आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जे सगळ्यात स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना सगळ्यात आपल्याकडून म्हणजे त्यांना जे अपेक्षित असतं ते हे असतं का आता मी जे सांगणार आहेत का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले आचार विचार, आपली वाणी शुद्ध ठेवायची आहे. आपले विचारसुद्धा शुद्ध ठेवायचे आहे. म्हणजे आपण पारायणाला बसलो का कोणताही अपशब्द आपल्याला घ्यायचा नाही, कोणाबद्दलही वाईट बोलायचे नाही, विचारसुद्धा करायचा नाही. त्याच्यामुळे आपल्याला आपले विचारसुद्धा शुद्ध ठेवायचे आहे. हा एक खूप महत्त्वाचा नियम पाळायचा आहे. कारण काय होतं, बाकीचे नियम पाळतो आणि हे आपण नियम पाळत नाही. घरामध्ये भांडणं तंटे सगळे चालू असतात, शेजारी पाजारी तिथं पण काहीतरी चालू असतं. असं काहीही करायचं नाही. आपले आचार विचार सगळे शुद्ध ठेवायचे आहेत. तर अशा प्रकारे हे अगदी साधे सोपे नियम आहेत. तर हे आपल्याला पाळायचे आहेत. आणि 9 एप्रिल ते 15 एप्रिलपर्यंत जो आपला हा जो सप्ताह आहे स्वामी समर्थ महाराजांचा,
तर केंद्रामध्ये सुद्धा आपलं पारायण असतं. तर केंद्रामध्ये जर आपण पारायण केलं तर घरी आपण पारायण करण्यापेक्षा तर केंद्रामध्ये जे सामूहिक पद्धतीने पारायण करतो का तिथे आपल्याला 100 पटीने जास्त फळ भेटत असतं. त्याच्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर केंद्रामध्ये तुम्ही पारायण करू शकता. तिथं काय तुम्हाला मांडणी वगैरे काही करायची नसते, तुम्हाला तिथं जागा वगैरे दिलेली असते, तिथं सगळी व्यवस्था असते. तुम्हाला तिथं शेवटचा नैवेद्यसुद्धा करायचं नसतो, काहीच करायचं नसतं, फक्त जायचं, तुमचं पारायण वाचून यायचं, एवढंच तुम्हाला तिथं करायचं असतं. टायमिंगवरच जायचं असतं. आणि जे तुम्ही घरात एकटे बसता आणि तिथं जर 100 जण 200 जर बसणार असेल माणसं तर त्यांचं सगळ्यांचं फळ तुम्हाला तिथं भेटत असतं. त्याच्यामुळं जर तुम्हाला शक्य झालंच तर एकदा तरी सामूहिक पद्धतीने पारायण नक्की करून बघा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुचरित्र आपण 9 तारखेपासून सुरुवात करणार आहे. तर संध्याकाळी 6 नंतरून आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. केंद्रात जरी आपण सामूहिक पद्धतीने पारायण केलं तरी तिथे पण आरतीनंतरून विष्णू सहस्रनामाचं पठण सामूहिक पद्धतीने केले जातं. आणि जर तुम्हाला केंद्रात जायला जमत नसेल तर तुम्ही घरी स्वतः वाचलं तरी चालेल. आणि जे घरातच पारायण जे करणार आहेत तर त्यांनासुद्धा घरातच बसून विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे न चुकता. तर हे पठण का करतात तर याने आपला पितृदोष वास्तुदोष कमी होतात. किंवा आपल्या दिवसभरातून आपण अचानक म्हणजे नकळतपणे आपल्याकडून काहीतरी चुका होत असतात, तर चुकांचं क्षमामार्जन होण्यासाठी आपल्याला हे विष्णू सहस्रनाम वाचावं लागतं. केंद्रात नसेल जमत तर घरी तुम्ही पारायण करा. खूप छान अनुभव येतो, खूप छान अनुभूती देतात स्वामी महाराज, दत्त महाराज. आणि खूप साऱ्या जणांना गुरुचरित्र पारायणाचे खूप साऱ्या जणांना अनुभव आलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा एकदा तरी हे गुरुचरित्राचं पारायण करून बघा. स्वगृही करा किंवा सामूहिक पद्धतीने केंद्रामध्ये करा. तर आजची आवडलेली माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.